मित्रांनो, सर्वांना मानाचा रामराम. खरंच मला आज खंत वाटते की देगलूरचे आमदार जितेशराव अंतापूरकर साहेब यांना बरेच बार मी कॉल केलेलो आहे, त्यांच्या व्हॉट्सअपवरती माहिती टाकलेलो आहे आणि त्यांच्या PAलासुद्धा बोललेलो आहे, पण त्यांनी कसल्याच प्रकारची अजून दखल घेतली गेलेली नाही. हे काम देगलूरच्या प्रतिनिधी म्हणजेच जनतेच्या सेवकाचा असते, पण हा म्हणजे सेवक आमदार साहेब त्यांनी आजपर्यंत देखील कसल्याच प्रकारची दखल घ्यायला तयार नाहीत. कारण यांना मुळात देगलूर तालुक्यातील जनतेचे कामं करायचे नाहीत, तर स्टंटबाजी करायची आहेत अमेरिकेत जाऊन. आणि मुळात मनसकरगा असो, रामपूर असो, तडकेल असो, अशा अनेक भागामध्ये यायला रस्ते नाहीत, फुलं कचून गेलेले आहेत. आणि असेच बरेच गावामध्ये स्मशानभूमी नाही, जिथं आहे त्या ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था बरोबर नाही, त्या ठिकाणी गैरसोय होते. त्या ठिकाणी न लक्ष देता जाणीवपूर्वक त्यांना माहिती देत असताना त्यांनी लक्ष देत नाहीत. आणि त्यांची सत्ता महाराष्ट्रात सत्ता, केंद्रात सत्ता आणि नांदेडचे 2 खासदार त्यांच्या फेवरमध्ये असताना हे त्यांनी शक्य करू शकत नाहीत आणि त्यांनी आवाज उठवू शकत नाहीत. त्यांनी मुळात हे जनतेचे कामं करायला आले नाहीत, तर स्वतःचं परिवर्तन करण्यासाठी आलेले आहेत. मी खात्रीपूर्वक सांगत आहे आणि खात्रीपूर्वक माझे त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकलेले स्क्रीनशॉटसुद्धा देखील आहेत की त्यांनी मुळात स्मशानभूमीच्या संदर्भात एक वेळेसुद्धा कोणत्या अधिकाऱ्याशी चर्चा केलेली नाही आणि त्यांनी करणार पण नाहीत. त्यांना असं करायचं देखील नाही की एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याचं त्यांना ऐकून घ्यायचीसुद्धा त्यांच्यात मनस्थिती नाही. त्यांनी फक्त अमेरिकेत जाऊन स्टंटबाजी करणे, पेपरामध्ये जाहिरात करणे ह्यांचं त्यांचं एक ध्येय आहे. मित्रांनो, जय महाराष्ट्र.